जळगावच्या तरसोद पालधी बायपासला काल तडे गेल्याचा प्रकार समोर आला होता। तर दुसरीकडे आज सुद्धा रेल्वे उड्डाण पुलाच्या ठिकाणी एका पिलरचं बांधकाम देखील कोसळलं होतं। आपण या ठिकाणची सद्य परिस्थिती आणि रियालिटी चेक दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत। आपण आता याच बायपासवर आहोत आणि प्रत्यक्षात ज्या ठिकाणी तडे पडलेले आहेत आणि पिलरचं बांधकाम कोसळलं आहे त्या ठिकाणी आहोत। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की त्यांनी दाखवावं। आता तुम्हाला पांढऱ्या प्लास्टिकच्या कापडामध्ये झाकलेला जो भाग दिसतो आहे तो या ठिकाणच्या या रेल्वे उड्डाण पुलाचा पिलर आहे आणि त्याचं पूर्णपणे बांधकाम निखळलेलं आहे। तो पिलर उघडा पडलेला आहे आणि त्याला काल या ठिकाणी हा प्रकार समोर आल्यानंतर पांढऱ्या कापडाने झाकलेला आहे। दुसरीकडे आपण बघतोय की तो मलबा जो आहे पिलरचा तो या ठिकाणी पडलेला आहे, खाली माती पडलेली दिसते आहे आणि हे लक्षात येऊ नये म्हणून या ठिकाणी जे आहे हा पिलर जो आहे आता पांढऱ्या कापडाने झाकण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे आपण या ठिकाणी बघतो आहे हा बायपास आहे, हा पूर्णपणे एका बाजूला झुकलेला आहे। मध्यभागी याला या ठिकाणी तडे गेलेले दिसत आहेत। हे बघा, आपण दृश्यांमध्ये दाखवू की अशा पद्धतीने हा महामार्गाचे अक्षरशः दोन तुकडे होण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे। पूर्ण एक बाजू जी आहे या ठिकाणी ही तडे पडलेली आहे आणि त्यामुळे हा पूल कधी कोसळण्याचा धोका लक्षात घेता या ठिकाणची जी आहे हा बायपासवरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी बघा, हा जॉईंट असतो ऍक्च्युली, पण मात्र अचानकच्या 2 दिवसांपासून ज्या सुरू असलेल्या पावसाने या निकृष्ट कामाचं पितळ जे आहे ते उघडं पाडलेलं आहे आणि त्याला बघा कशा पद्धतीने या ठिकाणी अंतर पडलेलं आहे, मोठा गॅप पडलेला दिसतो आहे। अशा पद्धतीने हा पूल जो आहे एका बाजूला झुकल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे आणि मोठे तडे या ठिकाणी पडलेले आहे। आता आपण या प्रकार समोर आल्यानंतर पण राष्ट्रीय महामार्ग प्रशासन किती जागरूक आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया। काल जे तडे पडलेले होते ते तडे अक्षरशः वाळू टाकून या ठिकाणी जे आहे या महामार्ग विभागातर्फे या ठिकाणी बुजण्यात आलेले बघा। हे तडे जे आहेत ते दिसू नये त्यामुळे या ठिकाणी ज्या अशा पद्धतीने वाळू खडी टाकण्यात आली आणि ते तडे आहे तसे लपवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे। एकंदरीतच वर्षभरापूर्वीच हा पूल जो आहे या ठिकाणी आता बघा तुम्ही, हा तळा जसा दिसतो आहे, फक्त वरच्यावर या ठिकाणी जी आहे माती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे आणि हा तळा जो दिसतोय आपल्याला हा जसा तसा आहे। म्हणजे एकंदरीत हे तडे लपवण्यासाठीच अशा पद्धतीने हे तात्पुरतं जे आहे मलमपट्टी म्हणता येईल ती करण्यात आलेली आहे। आता पुलाच्या ज्या बाजूने पिलर कोसळलेला आहे त्या बाजूने हा पूर्ण जो आहे मलबा या ठिकाणी त्याला टाकण्यात आलेला आहे आधार म्हणून। पण त्या ठिकाणी जर बघितलं तर मोठे मोठे तडे अक्षरशः आता कुठलंही वाहन जर या पुलावरून गेलं तर हा पूल कधीही कोसळू शकतो, अशी भीषण परिस्थिती, विदारक परिस्थिती या ठिकाणची आहे। वर्षभरापूर्वीच हा पूल या ठिकाणी तयार करण्यात आला, वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आणि विशेष म्हणजे मुंबई नागपूर महामार्गाला जोडणारा हा बायपास आहे। नशिराबाद ते तरसोद ते पालधी दरम्यानचा हा बायपास आहे। मुंबई राष्ट्रीय महामार्ग जळगाव शहरातून जातो, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6, त्यावर वाहनांची मोठी गर्दी होत होती, वेगवेगळ्या वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होती, त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी सुचवण्यात आला होता आणि हा बायपास तयार करण्यात आलेला आहे। मात्र एका वर्षातच बांधलेल्या या बायपासला मोठमोठे तडे या ठिकाणी गेलेले आहे। पुलाचा एका बाजूचा भाग कोसळलेला आहे, हा पूल कधीही कोसळू शकतो अशी परिस्थिती आहे। त्यामुळे जळगाव मध्ये 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे या महामार्गाच्या कामाचं जे आहे, निकृष्ट कामाचं जे आहे पितळ या ठिकाणी उघडं पडलेलं आहे। सध्या तरी या मार्गावरची वाहतूक जी आहे बंद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे, मात्र आपण बघतोय की या ठिकाणी कुठलाही कर्मचारी नसल्यामुळे या ठिकाणी जीवघेणा प्रवास अजूनही वाहनधारकांचा या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता आहे। मात्र कुठलीही खबरदारी एवढी मोठी घटना घडल्यानंतर या ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाकडून असेल किंवा ठेकेदाराकडून घेण्यात आलेली नाही। त्यामुळे आता एवढ्या मोठ्या घटनेनंतरही हा पूल या ठिकाणी बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं, मात्र वाहतूक या ठिकाणाहून दोघीही बाजूने सुरू आहे। त्यामुळे दुर्घटनेची वाट प्रशासन पाहत आहे का, असा मोठा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे। आज
या ठिकाणी कंपनीची दिल्लीची एक्सपर्टची टीम या ठिकाणी गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी येणार आहे आणि त्यानंतर या संदर्भात कारवाई केल्यानंतर 2 दिवसानंतर हा पूल पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र महामार्गाचा विचार केला तर संपूर्ण महामार्गाला ठिकठिकाणी जागोजागी तडे पडलेले आहे, त्यामुळे हा महामार्ग वाहतूक करण्यायोग्य आहे की नाही हाच मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होऊन नागरिकांमधून या प्रकारासंदर्भात रोष व्यक्त केला जातो आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।